पाण्याचा प्रश्न नमस्कार विपुल साहेब काय पाण्याच्या प्रश्न समोरच आहे. पाणी जे पाणी येतं नाही गावात पाणी नाही, इतर गावाचा अधिकार सुद्धा नाही. हे पाणी हे नशीब टक्क्याला धोरण चालतं. त्याची ही पाईपलाईन धरणापासून तर जाणलेली यामध्ये हा याचा आणि पात्राचा काही संबंध नाही. उलट याचा आणि मंत्री साहेब संबंध आहे. त्याची संबंध असा की फुल पाक काढून मंत्री साहेबांना त्यांच्या पंगड घेऊन गेलेली आणि पात्र जनता या सुद्धा समोर राहिली का आणलेली तुमच्या डोळ्यासमोरच एके दिवसाला पाणी येतं. पाचरला पाणी असं चालेल. आठ दिवसाला पाणी येतं नळाला बरं का. 8 दिवसाला पाणी येतं नळाला. तर ते आपण काय केलंय यांनी मोठमोठ केंद्र काढली काय जसं भुमरेशाही केंद्र झाले काही मोठं मोठले घर वाड्यावाल्याला एक पैसे पैसे दिलेली ज्यांचे वाडे मोठ्याने घरे त्याला एक इंचाचा पाईप दिलाय. आणि राहिला विषय गोरगरीब लोकांचा त्यांच्या घराला एक मोटर लावल्यामुळे गोरगरीब जनतेच्या घरात पाणीच जातं. खूप झाला तर ड्रमभर पाणी त्याला 8 दिवसाला येतं. बाकी त्याला 200 रुपये ड्रमनच विकत पाणी घ्यावं लागतं. तिथे पाठपुरावा नाही केला. आम्ही पाठपुरावा करून काय करता आम्ही पाठपुरावा केलं तर बीडीओ तर यायचा आहे, तहसीलदार तर यायचे, ग्रामसेवक तर यायचे. ग्रामसेवक आम्हाला 15 वर्षापासून ते असेल ग्रामसेवक बदलला नाही काहीच बदल नाही. पाठपुरावा करता कोणाकडे पाणी 2 महिन्यापासून 8 दिवसाला पाणी काय समस्या आहे काय पाणी येत नाही 8 दिवसाला पाणी येत नाही. काय तुम्ही कसं सांगता काय जमत नाही विकत काय 200 रुपये आपलं 200 लिटरचा 50 रुपये पडतो मला. 1 दिवस 200 लिटर 1 दिवस जातो ते. ग्रामपंचायतचं पाणी नळाला किती दिवसात 8 दिवसाला किती तास 8 पाऊण तास. आता समस्या काय काय कचरा गाडी वगैरे कचरा गाडी येतील रस्ते वगैरे काय बनवलेले आहे का बनवलेले आहे ना रस्ते आहे जीवन आपल्याच नाही. किती टँकर येते तुमच्या गावाला पाण्याच्या आणि काय काय समस्या आहे पाण्याची. आमच्या गावाची सर अशी संपत समस्या आहे. गावात तर टँकर म्हणजे शासनाकडून आलेले एक टँकर नाही आम्हाला जे टँकर आहे ते पुढे खासगी येतील स्वतःचे दुसऱ्या लोकांचे. कोणाकडे 80 रुपयाला ड्राम आहे, कोणाकडे 50 रुपयाला आहे, कोणाकडे 100 रुपयाला आहे आणि ते पाणी विकत घ्यायला लागेल आम्हाला. आणि बंबईची परिस्थिती अशी तुमच्या समोर येते बोलायला कोणाला जाऊ शकत नाही. कोणाला बोलायला अधिकार नाही गावामध्ये. काय मागणी पाहिजे शासनाकडे काय मागणी करायची व्हावशी. शासनात त्यांचं आहे ना पुढं. तुमचं नाव लिहाल साहेब. पाचवडमध्ये काय थोडी पाण्याची समस्या आहे. कितीचं पाणी चालू पाणी 2-3 दिवसांनी पाण्याचं बोर आहे जालन्याची पाईपलाईन गेलेली. हा काही नळाला येतं पाणी 2-3 दिवसानंतर. कचऱ्याची काही समस्या आहे. कचऱ्याची समस्या आहे. कचऱ्याची गाडी चालू आहे सध्या पण तेवढं ते पुरत नाही. ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे पण चालू नाही. वर खाली गेले काम चालू आहे ड्रेनेज लाईनचं पण ते पूर्ण झालं. पावसाळ्यात लोकांचे इतके हाल होते इथं. आता हे 2-2 फुटांवर आले लोकांच्या घरात पाणी घुसत. याला विकास म्हणायचा का. थोडे जरा रस्ते जरा खांदून करीत असते. आणि याच्यानंतर जर वर रस्ता आला म्हणजे गेलं खाली घर बिचारच घर गरीबाचंच घर खाली जातं ना.